पंचक्रोशीतील लोक तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे संगमेश्वर हा तालुका आहे आणि या ठिकाणी बाजारासाठी येतात। तुम्ही पाहू शकता विस्तीर्ण जागा आहे ही आणि इथं तुम्हाला मच्छी, फ्रूट, भाजीपाल्याचं मार्केट पहा। भारतामध्ये सर्व सण उत्साहाने साजरे केले जातात आणि भारत हा सणांचा देश आहे आणि इथं काही नसलं तरी 15 दिवसाला अमावस्या पौर्णिमा तर असतेच असते। त्यामुळं खरोखर भारतामध्ये अर्थव्यवस्था खूप चांगली चालते। जग कसंही वावरू दे, कसंही अर्थव्यवस्था कोणाची डाऊन होऊ दे, पण भारताची अर्थव्यवस्था लवकर कमकुवत होत नाही। आज आहे संगमेश्वरचा बाजार, बुधवार दिवस आणि पंचक्रोशीतली बहुतेकशी लोक येतात बाजारात आणि बाजारामध्ये कडधान्यापासून, फळांपासून, मच्छीपर्यंत आणि चिकन मटनपर्यंत जीवनापयोगी ज्या वस्तू आहेत ना सगळ्या मिळतात। एक उत्सवच असतो। चला आज मी तुम्हाला दाखवतो की आमचा संगमेश्वरचा बाजार, कोकणाचा बाजार कसा असतो, तिथं काय काय मिळतं आणि एव्हरेज आठवड्याला किती पैसे खर्च होतात आठवड्याच्या बाजारासाठी। मग त्याच्यावरनं आपण ताळेबंद मांडू की आपल्याला कोकणात जर शाश्वत निसर्गासोबत राहून जर जगायचं असेल तर किती पैसे महिन्याला खर्च येतो। मग तुम्ही अंदाज लावा की तुमच्याकडे किती पैसे असले तर तुम्ही कोकणात येऊन राहू शकता, सुखानं जगू शकता। चला जाऊया बाजारात आणि मग तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो किती खर्च मला येतो, त्याच्यावर तुम्ही ताळेबंद मांडा। कारण आज आहे 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा बुधवारचा बाजार आहे आणि आम्ही सगळी तयार आहोत, घरातून निघणार आहोत। हे साहेब बघा मॅगी खात आहेत, हे मोठे चिरंजीव आहेत माझे, मॅगी खात आहेत। कारण आजकालच्या मुलांना चपाती भाजी आवडत नाही, मॅगी खायला जास्त आवडते। चला जाऊया आणि पाहूया की आजचा बुधवारचा बाजार कसा कसा होतो आणि कसा कसा करतो मी। सोबत राहा माझ्या। मी जेव्हा बारके होतो ना, जे मिळेल ते खायचो आम्ही। साहेब बघा मॅगी चालू आहे, मॅगी, आणि कुठं बसल्यात किचन कट्ट्यावरती। आईला आवडत नाही त्याच्या, पण तो बसलाय। चला आता जाऊया, बाईक घेऊया आणि आमच्या मॅडमनी बऱ्यापैकी पिशव्या गोळा काय असतील, चला बघूया काय काय घेतले तिने। पिशव्या भरपूर असतील। कुठं आहेस? ऐ, ही आपली बाईक, जाऊया चला बाजाराकडं। थंडीचे दिवस आहेत आणि ऊन माझ्या घरावरती तर खूप लेट येते, म्हणजे मे महिन्यात ही 11:30-11च्या आसपास घराच्या वरती ऊन येत नाही, कारण पाठीमागं भला मोठा डोंगर आहे माझ्या। ही बाईक आहे ज्यानं मी जातो बाजारामध्ये नेहमीच। आज जाऊया बाजारात। ही अशी थोडी थोडी झाडं लावलेत, मी प्रयत्न करतोय। आणि कसबा गाव आहे हे, संगमेश्वर बाजारपेठेपासून एक 3-4 किलोमीटर लांब आहे, समोर रेल्वे स्टेशन आहे। चला बाजारात जाऊया सरळ। तुम्हाला पहिले बाजार दाखवतो, काय काय वस्तू मिळतात आणि त्या किती किती रुपयांना मिळतात आणि मी मग विकत घेतो माझ्या आठवड्याच्या वस्तू सगळ्या। चला जाऊया। संगमेश्वरचा बुधवार बाजार सुरुवात संतोष भाईकडनं आपल्या, आणि इथं जीवनाला जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत ना, 5 रुपयापासून ते मला वाटते 500 रुपयापर्यंत सगळ्या वस्तू प्लास्टिकच्या, स्टीलच्या यांच्याकडे मिळतात। हा आपला बाजार आहे, हे बघा इथं सगळा मच्छीचा बाजार बसतो हा। आणि आता आपण सुरू करूया की आपल्याला जर जगायचं आहे कोकणामध्ये तर किती पैसे बुधवारच्या बाजारात खर्च होतात, कारण महिन्यातून 4 वेळा बुधवारचा बाजार किंवा 5 वेळा बाजार येतोच। आता जाऊया आपण मच्छी बघूया किती स्वस्त आहे आणि किती महाग आहे ती, आणि मच्छी ही घेतल्याशिवाय बुधवारचा बाजार पूर्णच होत नसतो। चला बघूया, आणि कमीत कमी मच्छी किती रुपयात माणूस घेऊ शकतो तेही तुम्हाला दाखवतो मी। आज एकादशी आहे तरी पण गर्दी बऱ्यापैकी आहे, बाजारात बऱ्यापैकी गर्दी आहे आणि एकादशी असून पण मच्छीकडे जास्त गर्दी आहे लोकांची। ए बाबा काय आणलायस रे? मोडोसो। मला सांग 50 रुपयात मच्छी मिळते का आपल्याकडे? आता म्हणजे कोकणात 50 रुपयात कोण जगू शकत नाही। ज्याच्याकडे 50 रुपये आहेत तो मच्छी घेऊ शकत नाही, याचा अर्थ असा ना? होय, 50 रुपयात मच्छी येते का? 1-2 बांगडे तरी येतात की नाही? नाही, 2 बांगडे पाहिजे, महागाई वाढलेली आहे अजिबात। बांगडी म्हणते ती 50 रुपयात येत नाहीत म्हणून। चला पाहूया। आता हा बुधवारचा बाजार आहे आणि मिनिमम 500 रुपये खर्च करावाच लागतो, आणि मच्छी घेतल्याशिवाय कोकणातला बुधवारचा बाजार पूर्णच होत नाही, बरोबर ना ताई? पूर्ण होत नाही, मच्छीशिवाय बाजार पूर्ण होत नाही। चला जाऊया पुढंसं। आता भाजीपाला दाखवतो तुम्हाला काय आहे। मी ही मच्छी घेणार आहे, पण आपण खर्च मानतोय की बुधवारच्या बाजारात एकंदर किती रुपये लागतात माणसाला, त्याच्यावरती आपण चर्चा करतो। चला जाऊया आता जरा भाजी बघूया, तोपर्यंत तुम्ही हां मोडोसो घ्यायला येतो सर्व मार्केटला इथून इथपर्यंत समोर तुम्ही पाहू शकता
एकदम पुलाच्या पलीकडेपर्यंत हे सगळं मच्छीचं मार्केट आहे. मग याच्यात ओली मच्छी असेल किंवा सुकी मच्छी असेल, आणि सुकी मच्छी अजून लोक एवढ्या लवकर घेत नाहीत, कारण मे महिन्यामध्ये शक्यतो घेतात, कारण मे महिन्यात ऊन कडक असतं आणि ऊन कडक असलं की मग ते सुकवलं जातं आणि मग वर्षभर म्हणजे पावसामध्ये खाण्यासाठी ज्यावेळेला ताजी मच्छी कमी असत्या त्यावेळेला ते वापरतात. हे बघा, हे अशी मच्छी येत्या सुकवलेली. आत्ता हे सुरुवात आहे, मे महिन्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त होतं आणि मग ते घ्यायला मजा येते. ह्याची किंमत शक्यतो मला वाटते 1500, 2000, 1500 अशा हिशोबात असते. आता मच्छी झाली आपली 500 रुपयाची, ज्यांच्याकडं सदन आहेत जी, आणि जी लोक कमी पैशावाले असतात ना, ती 200 रुपयाची तर मच्छी घेतातच घेतात. चला पाहूया बाकीचा बाजार. बाजारामध्ये आपण असं लिंबू सरबतही पिऊ शकतोय. ते एक 10 रुपये की 20 रुपये आहे लिंबू सरबत? 20 रुपये. तर 20 रुपये आपण लिंबू सरबत धरून, उसाचा रस आहे, म्हणजे 1000 रुपयात एक कोकणी माणूस बाजार व्यवस्थित करू शकतो. कडधान्यासह, भाजीपाल्यासह मच्छी 200 रुपयाची घेऊन, हा, आणि रसही पिऊन. बरोबर ना? म्हणजे मला लोकांना सांगायची इच्छा आहे की कोकणामध्ये राहण्यासाठी खर्च किती आहे, बरोबर, आणि 4 बुधवारचे 4000 रुपये झाले. बरोबर बरोबर, ठीक आहे. चला, हे बघा, हे आहे भाजी मार्केट. आणि भाजी आज एकादशी असूनही थोडीशी भाजी स्वस्त आहे, कारण मला हे म्हणतात 12 नंतर, हे बघा, हे म्हणतात 12 नंतर म्हणतात एकादशी चालू होणार आहे, 12च्या अगोदर मच्छी चालते. हा असा पक्षपात केला नसला पाहिजे. तर तुम्ही काय बोलला? असं ठीक आहे. हे बघा, हे संपूर्ण फ्रेश भाजी कोल्हापूर, कराड, पाटण इथून सगळी येते आणि मग इथं बाजार सजला जातो आणि मग लोक येऊन खरेदी करतात. चला, आता माझी मच्छी घ्यायची वेळ आल्या. आता माझ्या घरामध्ये भाजी घेतली असणार कमीत कमी 300 रुपये. हा, हे बघा, हे लिंबू सरबत, पायनॅपल, मँगो, कालाखट्टा, आवळा, केळी सगळं मिळतं इथं. म्हणजे आयुष्याला जगण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या बुधवारच्या बाजारात उपलब्ध असतात. चला, आता जाऊया, आपली मच्छी घेऊया आणि मग शेवटी आपण ताळेबंद मांडू की आपल्याला बुधवारच्या बाजाराचा खर्च किती आला आणि तुमच्याकडे किती पैसे महिन्याला असले तर तुम्ही कोकणात येऊन निसर्गाच्या सोबत राहू शकता. आपली मच्छी घ्यायची. मोडोसा आणल्या माझ्या बहिणीनं. मी नेहमी हिच्याकडनंच मच्छी घेतो आहे आणि कधी कधी महागी देते मला, ती कधी कधी स्वस्त देते. आता पैसे काय ठरले नाही आहेत, कापायला लागले. ती मोडोसा आहे आणि उद्या जर शक्य झालं, मला जर वेळ मिळाला तर ह्यांना तुम्ही ओळखत असाल. या आहेत आमची आजरा, माझी बहीण आहे, मोठी म्हणा, बारकी म्हणा, काही म्हणाल तुम्ही. त्यांच्या घराचं इनॉग्रेशन आहे आणि म्हणजे ग्रहशांती आहे, वास्तुशांती आहे. काय हा, तो उद्याच आहे ना, मी आज अपलोड करणार आहो. हे मग सकाळ होईल ना ते. हां, पोहोचलो तर नक्कीच दाखवीन. सुंदर स्वप्नाचं घर, कष्टाचं घर, आणि खरोखर खूप कष्ट घेतले या दोघांनी घर बांधण्यासाठी. पोहोचू आपण. चला, आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. आता ही मच्छी ती म्हणते मला 1000 रुपयाच्या आसपास देईल. मोडोसा म्हणून असते ही, आणि जेव्हा ही मोठी येते आहे त्यावेळेला ती किलोवर विकली जाते 600-700 रुपये. आता हे किती असेल रे? 1-2 किलो असेल ही? 2.5 किलो. आता कसं असते, लोक आपला वस्तूला नेहमी चांगलंच म्हणतात, वजन जास्तच सांगतात. माझ्या हिशोबाने 1.5 किलोची असेल ती, 1.5-2 किलोची असेल, 1.5-2 किलोची. तू म्हणशील मला 5 किलोची आहे म्हणून, त्याला काय करायचं आपण? चला, ठीक आहे. म्हणजे आता ह्याच्या पुढं आपण, माझी मच्छी घेऊन झाल्या, भाजी घेऊन झालेली आहे. आता ह्याच्या पुढं आपण जाऊ आणि आपण चर्चा करू की कोकणात जर तुम्हाला यायचं आहे, कोकणात जर तुम्हाला राहायचं आहे, तुमचा इन्कम किती पाहिजे. 4-5 बुधवारचे बाजार करून आणि घराचा खर्च धरून आपल्याला किती पैसे लागतील ते आपण बघू. चला, जाऊया आता आणि चर्चा करू याच्यावर. जर तुमच्याकडे 12-15 हजार रुपये असतील, 2 मुलं असतील आणि तुम्ही आणि वहिनी असाल, प्रत्येक बुधवारचे 1000 रुपये धरला तरी महिन्याचे 4000 रुपये. म्हणजे एक बुधवारला आपण मच्छी घेतली, मटण घेतलं, चिकन घेतलं, भाजी घेतली की पुढच्या आठवड्यापर्यंत काही घ्यायची गरज नसते. एकंदर 10-15 हजार रुपयामध्ये तुम्ही कोकणामध्ये सुंदर, चांगलं, शांत, शाश्वत निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं जीवन जगू शकता. मग आता आपण विचार करायचा की शहराच्या धकाधकीत लाखो रुपये कमवायचे आणि दिवस कधी उजाडला आणि कधी बुडला, कधी सूर्यास्त झाला कळत नाही, सकाळी उठून परत पळायला लागतं. सर्वस्वी आपण ठरवायचं असतं की आपल्याला आयुष्य घालवायचं आहे की जगायचं आहे. आता इथं कधी कधी महागी मिळतं, कधी स्वस्त मिळतं. खरं जीवन खूप जबरदस्त आहे आणि दिवस संपत नाही, कामं संपतात. कोकणामध्ये या, राहण्याचा प्रयत्न करा आणि जीवनाला, आयुष्याला जगा. भेटूया अशाच ब्लॉगमध्ये कोकणाच्या आणि गाड्यांच्या
आवडला व्हिडिओ तर नक्की शेअर करा. हे आहे माझं कोकण संगमेश्वर बुधवारचा बाजार, वर्षाचा शेवटचा. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.